नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य सरकारनं आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामांच्या वेळेमध्ये 2 तासांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यानंतर प्रस्तावित वेळापत्रकावरती अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आलेत। निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव कामासाठी प्रोत्साहन भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे। मागील काही महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना नियमित मानधन मिळत नाही, त्यातच आता कामाचे तास देखील वाढवण्यात आलेत। त्यासाठी सरकारकडून वाढीव भत्ता जरी देण्यात येत असला तरी तो मिळवण्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्यात। त्या पूर्ण केल्या तरच हा वाढीव भत्ता मिळणार आहे, परंतु या अटी व्यवहार्य नसल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। यामध्ये खुजी, स्थूल आणि लठ्ठ मुलांचं प्रमाण कमी करणं अशी एक अट आहे। कामाचे तास वाढवल्यानंतर लागू होणारे प्रस्तावित वेळापत्रक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलं असून त्याबाबत अभिप्राय मागवण्यात आलेत। हे अभिप्राय आल्यानंतर वेळापत्रक निश्चित करण्यात येईल। मात्र सध्या भत्ता वाढीबाबत कोणत्याही थेट सूचना नाहीत, असं एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागाकडून सांगण्यात आलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आता स्वतःचे अभिप्राय त्यावरती द्यावेत आणि प्रत्येकीनं ते द्यावेत, जेणेकरून तुमच्या मागण्यांवरती विचार सरकारकडून केला जाईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।